नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या TYT अभ्यासामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मानसशास्त्राची आणखी एक नवीन तासिका घेऊन आपण आलेलो आहोत. पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्राच्या ऐतिहासिक विकासाचा विचार करता खालीलपैकी कोणता क्रम त्याच्या व्याख्यांचा अचूक प्रवास दर्शवितो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. वुडवर्थ यांच्या मते मानसशास्त्राने प्रथम आत्मा गमावला, मग मन गमावले, नंतर जाणीव सोडली आणि आता ते वर्तनाचा अभ्यास करते. हाच या ठिकाणी योग्य क्रम आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी जर बघितला, आत्म्याचं शास्त्र, नंतर मनाचं शास्त्र, नंतर जाणीवेचं म्हणजेच बोधावस्थेचं शास्त्र आणि सर्वात शेवटी वर्तनाचं व मानसिक प्रक्रियांचं शास्त्र असा क्रम पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये लिप्झिग येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्यामुळे मानसशास्त्राला स्वतंत्र शास्त्र म्हणून दर्जा मिळाला. वुंट यांच्या मते मानसशास्त्र हे प्रामुख्याने कशाचे शास्त्र होते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो सी आहे बघा, पर्याय क्रमांक सी, चेतन, अनुभूती आणि बोधवादाचे. तर या ठिकाणी हे पर्याय याचा योग्य पर्याय आहे. कारण वुंट यांनी सांगितलं की आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करून व्यक्तीच्या जाणीवांचे किंवा बोधावस्थेचे विश्लेषण करण्यावर भर दिला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी, चेतन, अनुभूती आणि बोधवादाचे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. JB वॉटसन यांनी वर्तनवादाची स्थापना केली. त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीला कडाडून विरोध केला. याचं मुख्य कारण काय होतं? तर त्याचं मुख्य कारण काय होतं? ती व्यक्तिनिष्ठ असून तिच्याद्वारे मिळालेल्या माहितीची वस्तुनिष्ठ पडताळणी करता येत नव्हती. म्हणून या गोष्टीला त्यांनी कडाडून विरोध केला होता. बाकी तुम्ही 4 पर्याय बघू शकता, पण या ठिकाणी पर्याय क्रमांक ए त्याला लागू पडतो. आता वॅटसन यांच्या मते शास्त्र हे वस्तुनिष्ठ असावं लागतं. तर आत्मनिरीक्षण हे पूर्णपणे व्यक्तीच्या स्वतःच्या मनावर आधारित असल्याने ते पडताळता येत नव्हते. म्हणून त्यांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला होता. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 4. शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर 4 पर्याय दिले, तर त्यामध्ये पर्याय क्रमांक एचा समावेश होतो. परंतु पर्याय क्रमांक बी जर बघितला तर सीचा आणि डीचा त्याच्यामध्ये समावेश होतो शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये. परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे तो गुन्हेगाराचं मानसोपचार आणि त्याचे पुनर्वसन, म्हणजे या ठिकाणी गुन्हेगाराचा अभ्यास करण्यासाठी मानसोपचार हा अपराधी मानसशास्त्र किंवा वैद्यकीय मानसशास्त्राचा भाग आहे, तो शैक्षणिक मानसशास्त्राचा भाग नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे गुन्हेगाराचे मानसोपचार आणि त्याचं पुनर्वसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण याचा समावेश शैक्षणिक मानसशास्त्रात होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 5वा. मॅकडुगल यांनी मानसशास्त्राची व्याख्या करताना कोणत्या घटकावर सर्वाधिक भर दिला होता? तर या ठिकाणी मॅकडुगल यांनी या ठिकाणी काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं की मानसशास्त्र हे सजीवांच्या आचरण आणि वर्तनाचं यथार्थशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केली होती. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, जीवाचे वर्तन आणि आचरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण त्यांनी या घटकावर सगळ्याधिक भर दिला होता. मानसशास्त्राची व्याख्या करताना त्यांनी जीवाचं वर्तन आणि आचरण या गोष्टीवर सगळ्यात जास्त भर दिलेला होता. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. खालील विधानांचा विचार करा. 2 विधान आपल्या समोर दिलेले आहेत. मानसशास्त्र हे एक सकारात्मक विज्ञान आहे आणि दुसरं मानसशास्त्र हे नियामक विज्ञान आहे. यापैकी आपल्याला सत्य विधान कोणतं ते ओळखायचं आहे. आपल्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं, पहिलं जे विधान आहे मानसशास्त्र हे केवळ सकारात्मक विज्ञान आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मानसशास्त्र ते काय आहे म्हणजे व्हॉट इज, ते काय आहे याचा अभ्यास करते, म्हणजेच ते सकारात्मक विज्ञान आहे. परंतु काय असावे याचे नियम ते ठरवत नाही, म्हणून ते नियामक विज्ञान नाही. म्हणून या ठिकाणी दोन्ही पर्यायापैकी फक्त पर्याय अ जो आहे तो अ या ठिकाणी सत्य विधान आहे. म्हणून या ठिकाणी फक्त असत्य पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7वा. खालीलपैकी कोणती मानसशास्त्राची शाखा
शुद्ध मानसशास्त्र प्युअर सायकोलॉजी या गटात मोडते, उपयोजित नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला 4 पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक सी बघा, प्रायोगिक मानसशास्त्र. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, प्रायोगिक मानसशास्त्र जे आहे, प्रायोगिक मानसशास्त्र हे या ठिकाणी मानवी वर्तनाचे मूलभूत नियम आणि सिद्धांत शोधून काढणारं शुद्ध मानसशास्त्र आहे. म्हणून प्रायोगिक मानसशास्त्र हेच या ठिकाणी शुद्ध मानसशास्त्र या गटात मोडते. मानसशास्त्राची ते शुद्ध मानसशास्त्र शाखा आहे किंवा त्याची ते त्यामध्ये ते मोडतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मानलं जाईल. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. बालकाच्या गर्भावस्थेपासून ते थेट वृद्धावस्थेपर्यंत व्यक्तीमध्ये होणाऱ्या क्रमिक आणि पद्धतशीर बदलांचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेत केला जातो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास विकासात्मक मानसशास्त्र यामध्ये केला जातो. कारण का, विकासात्मक मानसशास्त्राची व्याप्ती गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत ओम टू टोम असणाऱ्या संपूर्ण जीवन प्रवासातील बदलांशी संबंधित असते. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक डी जो आहे, विकासात्मक मानसशास्त्र हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. कारण हेच या ठिकाणी बालकाच्या गर्भावस्थेपासून थेट वृद्धावस्थेपर्यंत व्यक्तीमध्ये होणाऱ्या क्रमिक आणि पद्धतशीर बदलांचा अभ्यास करते. म्हणून पर्याय क्रमांक डी, विकासात्मक मानसशास्त्र हे या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे बघू शकता. पर्याय क्रमांक डी, विकासात्मक मानसशास्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 बघा. शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना मानसशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करणे हे मानसशास्त्राच्या कोणत्या स्वरूपाला स्पष्ट करते? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. तर त्यामधला पर्याय क्रमांक ए बघा, हे मानसशास्त्राचं उपयोजित स्वरूप आहे. जेव्हा मानसशास्त्राचे नियम प्रत्यक्ष वर्गातील समस्या सोडवण्यासाठी किंवा अध्यापन प्रभावी करण्यासाठी वापरले जाते, तेव्हा ते उपयोजित शास्त्र ठरते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे मानसशास्त्राचं उपयोजित स्वरूप आहे. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. इसवी सन पूर्व काळात म्हणजेच काय, ॲरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्या काळात मानसशास्त्र हा विषय स्वतंत्र नसून तो कोणत्या मुख्य शाखेचा एक भाग म्हणून अभ्यासला जात होता? तर हा तत्त्वज्ञानाचा एक उपशाखा म्हणून ओळखली जात होती. मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची एक उपशाखा म्हणून ओळखली जात होती, जिथे आत्म्याचा विचार केला जाई. म्हणून या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. 4 पर्याय, पर्याय क्रमांक 1 बघा, तत्त्वज्ञान आहे की नाही, फिलॉसॉफी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. एकात्मता किंवा समष्टीवाद या संप्रदायाच्या मते मानसशास्त्राने वर्तनाचा अभ्यास कसा केला पाहिजे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, समष्टीवाद आलं, गेस्टाल्ट सायकोलॉजी आली की एक पूर्ण वर्तनाकडे एक संपूर्ण आकृतिबंध किंवा समष्टी म्हणजेच होल, पूर्ण म्हणून पाहून. तर या ठिकाणी गेस्टाल्ट यांचं मुख्य सूत्र असते आहे, द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट. पूर्णत्व हे भागांच्या बेरजेपेक्षा मोठे असते. म्हणून पर्याय क्रमांक डी बघा, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 कडे जाऊया. सिग्मंड फ्राइड यांनी मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश करून मानसशास्त्राची दिशा पूर्णपणे बदलून टाकली? तर सिग्मंड फ्राइड म्हटलं की त्या ठिकाणी अबोध किंवा सुप्त मनाचे स्तर हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी बघा, अबोध किंवा सुप्त मनाचे स्तर. फ्राइड यांनी मानवी मनाची तुलना हिमनगाशी केली आणि सांगितले की मानवी वर्तनाचा 90% भाग हा अबोध मनाकडून नियंत्रित होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा मतिमंद बालकाचा वर्तनाचा अभ्यास करून त्यांच्या समस्या सोडविणे हे मानसशास्त्राच्या कोणत्या उपशाखेच्या व्याप्तीमध्ये येते? तर ह्या ठिकाणी अपवादात्मक बालकाचे मानसशास्त्र या उपशाखेमध्ये ते येते. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी बघा, तर या ठिकाणी दिलेला आहे अपवादात्मक बालकाचे मानसशास्त्र. जे बालक सामान्य बालकापेक्षा शारीरिक, मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या भिन्न असतात त्यांना अपवादात्मक म्हणतात किंवा त्यांचा अभ्यास या विशेष शाखेत होतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चला पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 14. मानसशास्त्राच्या अभ्यासाची प्रायोगिक पद्धत
ही सर्वात विश्वसनीय पद्धत मानली जाते. याचं मुख्य शास्त्रीय कारण काय आहे? तर लक्षात ठेवायचं, प्रयोगामध्ये स्वतंत्र परिवर्त्य बदलून त्याचा आश्रित परिवर्त्यावर होणारा परिणाम नियंत्रित परिस्थितीत मोजला जातो. हे सगळं कुठं होऊ शकतं? प्रयोगशाळेत होऊ शकतं, जे विज्ञानाचं मूळ लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ए बघा, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यात परिवर्त्यावर नियंत्रण ठेवून कार्यकारण भाव शोधता येतो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. शैक्षणिक मानसशास्त्र हे अध्ययन परिस्थितीमधील मानवी वर्तनाचा अभ्यास करते. ही प्रसिद्धी आणि नेमकी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ आहेत स्टीफन, ज्यांचं नाव आहे स्टीफन, J.M. स्टीफन यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या अध्ययन परिस्थितीतील मानवी वर्तनाचा पद्धतशीर अभ्यास अशी केलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक डी, J.M. स्टीफन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. मानवी वर्तनाचा अभ्यास करताना उद्दीपक प्रतिसाद SR या सूत्राऐवजी उद्दीपक सजीव आणि प्रतिसाद S त्याच्यानंतर O नंतर R हे सूत्र कुणी अधिकृतपणे मानले? तर या ठिकाणी R.S. वुडवर्थ या ठिकाणी पर्याय बघा, एक पर्याय जो पर्याय क्रमांक जो आहे R.S. वुडवर्थ या ठिकाणी यांनी हे सूत्र मांडलेलं आहे. वुडवर्थ यांनी स्पष्ट केले की उद्दीपकाला मिळणारा प्रतिसाद हा त्या सजीवाच्या मध्ये असणारी मानसिक आणि शारीरिक स्थितीवर अवलंबून असतो. म्हणून S, O आणि R हे R.S. वुडवर्थ यांच्यासाठी लागू आहे. त्यांनी हे सूत्र मांडलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते क्षेत्र हे मानसशास्त्राच्या व्याप्ती अंतर्गत येत नाही, कारण त्याचा संबंध मानवी अनुभव किंवा वर्तनाशी थेट जोडला जात नाही? तर कोणते येणार नाही? मग आता मानसशास्त्राच्या व्याप्ती अंतर्गत काय येत नाही? तर ग्रहांचा मानवी नशिबावर होणारा परिणाम म्हणजेच काय, ॲस्ट्रोलॉजी हे मानसशास्त्राच्या व्याप्तीच्या अंतर्गत येत नाही. आता त्याचं कारण काय? तर ज्योतिषशास्त्र किंवा ग्रहाच्या नशिबावरील प्रभावाचा अभ्यास कोणत्याही वैज्ञानिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येत नाही, कारण याला प्रायोगिक आधार नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी जर बघितला तर पर्याय क्रमांक सी, ग्रहांचे मानवी नशिबावर होणारे परिणाम ॲस्ट्रोलॉजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. प्राण्यांच्या नैसर्गिक आणि अनैसर्गिक पर्यावरणातील वर्तनाचा अभ्यास करून त्यावरून मानवी वर्तनाचे नियम समजून घेणे हे मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेचं कार्य आहे? तर हे तुलनात्मक मानसशास्त्र या शाखेचं ते कार्य आहे. आता त्याचं कारण काय? तर या ठिकाणी पर्याय बघा, बी पण दिलेला आहे आपल्याला. तुलनात्मक मानसशास्त्र तुलनात्मक किंवा प्राणी मानसशास्त्रामध्ये प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनाशी त्याची तुलना केली जाते. म्हणून पर्याय क्रमांक जो बी आहे तुलनात्मक मानसशास्त्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. मानसशास्त्राची आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या पाठीमागे पडण्याचं मुख्य कारण काय होतं? आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या मागे का पडली? कारण आत्मा अमूर्त अदृश्य असून त्याचं अस्तित्व वैज्ञानिक प्रयोगशाळेत आपल्याला सिद्धच करता येत नाही. विज्ञानाला पुराव्याची गरज असते. आत्मा कोठे असतो, त्याचा आकार कसा आहे हे सिद्ध करणे शक्य नसल्यामुळे ही व्याख्या नाकारण्यात आली. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक बी बघा, आत्मा अमूर्त अदृश्य असून त्याचे अस्तित्व वैज्ञानिक प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नव्हते, म्हणून व्याख्या मागे पडली. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. मानवतावादी मानसशास्त्राचे प्रणेते कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मास्लो यांच्या मते मानसशास्त्राच्या अभ्यासाचं अंतिम उद्दिष्ट काय असलं पाहिजे? मानसशास्त्राच्या अभ्यासाचं अंतिम उद्दिष्ट काय असलं पाहिजे? तर मानवाच्या आंतरिक क्षमतांचा विकास आणि आत्मवास्तवीकरण साध्य करणे हे मानसशास्त्राच्या अभ्यासाचं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे. तर पर्याय क्रमांक ए मध्ये ते दिलेलं सुद्धा आहे बघा. कारण मानवतावादी दृष्टिकोनामध्ये मानवाच्या सकारात्मक बाजू, त्याचं स्वातंत्र्य आणि त्याची स्वतःची सर्वोच्च पातळी गाठण्याची क्षमता यावर भर दिला जातो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. एक शिक्षक म्हणून तुम्हाला वर्गातील विद्यार्थ्याचे अवधान का विचलित होते याचा सखोल अभ्यास करायचा आहे. यासाठी मानसशास्त्राची कोणती पद्धत सर्वात योग्य ठरेल जिथे विद्यार्थी नैसर्गिक वातावरणात काम
करेल. तर त्यासाठी पर्याय क्रमांक 1 बघा. पर्याय क्रमांक 1 ची जी पद्धत आहे, नैसर्गिक पद्धतशीर निरीक्षण पद्धत, हे याच्यासाठी आपल्याला खूप योग्य पद्धत ठरणार आहे. कारण का शिक्षक वर्गात शिकत असताना विद्यार्थ्याच्या नकळत त्याच्या वर्तनाचं म्हणजे काय, त्याचं लक्ष कुठं आहे, ते काय करत आहे, पद्धतशीर निरीक्षण करून अचूक माहिती मिळवू शकतात. म्हणून या ठिकाणी नैसर्गिक पद्धतशीर निरीक्षण पद्धत ही यासाठी आपल्याला खूप उपयोगी पद्धत आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चला पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 22 कडे. मानसशास्त्राच्या अभ्यासातील रचनावाद या संप्रदायाचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं होतं? रचनावादाचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर रचनावादाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मनाच्या किंवा जाणीवेच्या मूलभूत घटकांची रचना समजून घेणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. एडवर्ड टिचनर आणि विल्यम वुंट यांनी मनाच्या रचनेचे संवेदन, प्रतिमा आणि भावना अशा घटकामध्ये वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून याला रचनावाद असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 23 कडे. शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप हे वैज्ञानिक आहे. त्याचं कारण काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप हे वैज्ञानिक काय आहे? कारण यात विद्यार्थ्यांच्या अध्ययनासंबंधी गोळा केलेली माहिती ही पद्धतशीर, वस्तुनिष्ठ आणि पडताळणी योग्य असते. म्हणून या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप हे वैज्ञानिक आहे. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय जो आहे बघा, या ठिकाणी दिलेला सुद्धा आहे. कारण का अध्यापनाचे नियम गोळा करताना माहितीचे अचूक संकलन, वर्गीकरण आणि प्रयोगाद्वारे पडताळणी केली जाते, ज्यामुळे त्याचं स्वरूप वैज्ञानिक ठरतं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती जोडी मानसशास्त्रीय संप्रदाय आणि त्यांचे मुख्य प्रणेते यांच्या संदर्भात चुकीची आहे? तर आपल्याला चुकीची जोडी शोधायची. तर या ठिकाणी चुकीची जोडी जर बघितली तर समष्टीवाद मॅक्स वर्धायमर आणि कोहलर हे पण बरोबर आहे. मनोविश्लेषणवाद सिग्मंड फ्राइड पण बरोबर आहे. वर्तनवाद जे.बी. वॉटसन हे सुद्धा बरोबर आहे. मग सगळ्यात शेवटचं जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचं कार्यवाद आणि बी.एफ. स्किनर हे त्याचं उत्तर नाही किंवा त्याचे प्रणेते नाही. कार्यवादाची स्थापना जी आहे ती विल्यम जोन्स आणि जॉन डुई यांनी केली होती. स्किनर हे तर वर्तनवादी होते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी ही चुकीची जोडी आहे आणि आपल्याला चुकीचीच जोडी ओळखायची होती. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 25 कडे जाऊया. व्यक्तीच्या मज्जासंस्था, मेंदूची रचना आणि अंतर्स्रावी ग्रंथी यांचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम मानसशास्त्राच्या कोणत्या विशिष्ट व्याप्तीचा भाग आहे? तर हा जो भाग आहे हा शारीरिक जीवशास्त्रीय मानसशास्त्राचा भाग आहे. म्हणून या ठिकाणी जर पर्याय क्रमांक सी जर बघितलं, शास्त्रीय जीवशास्त्रीय मानसशास्त्र, तर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. आता याचं कारण काय? या शाखेमध्ये जैविक घटक, संप्रेरके आणि मेंदूची रचना, त्याच्यानंतर मानवी भावना वर्तनाला कशी कारणीभूत ठरते याचा वैज्ञानिक अभ्यास केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26 बघा. बोधात्मक मानसशास्त्र हे प्रामुख्याने मानवी मनाच्या कोणत्या प्रक्रियेशी संबंधित आहे, ज्यावर जीन पियाजे यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, पर्याय क्रमांक डी, ज्ञान संपादन, विचार प्रक्रिया, स्मृती आणि समस्या निराकरण. बघा बोधात्मकता म्हणजे काय? बुद्धीचा वापर करून माहितीचं संकलन करणे, विचार करणे, निर्णय घेणे आणि स्मृतीत साठवणे होय. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 27. एका विशिष्ट विद्यार्थ्याच्या वर्तनात अचानक तीव्र नकारात्मक बदल का झाले हे शोधण्यासाठी शिक्षकाने त्याच्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि भूतकाळाचा सखोल वैयक्तिक अभ्यास केला. शिक्षकाने मानसशास्त्राची कोणती पद्धत वापरली? तर या ठिकाणी त्यांनी केस स्टडी म्हणजेच काय, व्यक्ती इतिहास पद्धत वापरली. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे. कारण जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी तिच्या संपूर्ण पार्श्वभूमीचा सखोल व सविस्तर अभ्यास केला जातो त्यालाच केस स्टडी किंवा व्यक्ती इतिहास असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी व्यक्ती इतिहास पद्धत ही या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 28वा प्रश्न बघा. विल्यम जेम्स यांनी 1890 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांनी मानसशास्त्राच्या कोणत्या स्वरूपावर अधिक भर दिला? तर त्यांनी या ठिकाणी या पुस्तकामध्ये मनाची जाणीव ही अखंड वाहणारी प्रवृत्ती असून
ती मानवाला पर्यावरणात जगण्यास कशी मदत करते या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे. विल्यम जेम्स यांनी कार्यवादाचा पाया रचला आणि सांगितले की मनाची रचना समजण्यापेक्षा मन काय कार्य करते हे समजणे मानवाच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, मनाची जाणीव ही एक अखंड वाहणारी प्रवृत्ती असून ती मानवाला पर्यावरणात जगण्यास कशी मदत करते हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29 कडे जाऊया. शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याप्तीमधील अध्ययन निष्पत्ती हा घटक शिक्षकाला प्रामुख्याने काय मदत करतो? तर लक्षात ठेवायचं आहे, शिक्षणाचं उद्दिष्ट कितपत साध्य झालं आहे याचं अचूक मूल्यमापन करणे हे या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीचं आपल्याला या ठिकाणी काय होतं, तर ती मानसशास्त्राच्या व्याप्तीमधील अध्ययन निष्पत्ती हा घटक प्रामुख्याने हा आपला फायदा करून देतो की विद्यार्थ्याला आत्तापर्यंत काय समजलं आहे की नाही. त्यामुळे परीक्षा व मूल्यमापन करणं शिक्षकाला सुलभ जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी या ठिकाणी अध्ययन निष्पत्तीवरून विद्यार्थ्यांनी काय आत्मसात केले हे समजते, ज्यामुळे परीक्षा व मूल्यमापन करणे शिक्षकाला सुलभ जाते. म्हणून पर्याय क्रमांक जो बी आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न. आधुनिक काळात मानसशास्त्राची सर्वसमावेशक आणि अचूक स्वीकारलेली व्याख्या खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक डी बघा, सगळ्यात अचूक या ठिकाणी जी व्याख्या आहे ती, मानसशास्त्र हे सजीवांच्या वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचं शास्त्रीय अध्ययन आहे. हेच या ठिकाणी त्याची योग्य व्याख्या आहे. कारण का, या आधुनिक व्याख्येत केवळ बाह्य वर्तनच नव्हे तर मनात चालणाऱ्या आंतरिक मानसिक प्रक्रिया, स्मृती, विचार आणि भावना आणि वैज्ञानिक पद्धती या तिन्ही घटकांचा अचूक मेळ घातलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता पर्याय क्रमांक डी आपल्याला दिलेलं आहे, हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला आजची तासिका समजली असेल. जर समजले असेल, आवडले असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थांबतो, पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.